आपल्या आयुष्यातली इतकी महत्वाची गोष्ट, पण ती कधीच ठरवून प्रयत्न करून होत नाही. प्रेम हे अपघातानं होतं. मग ते वेळ पाहत नाही, काळ पाहत नाही आणि वयही. त्या दिवसापासून मला जाणवायला लागलं की इतरांच्या आयुष्यात अपघातानं प्रेम होतं, पण माझ्या आयुष्यात प्रेमामुळे अपघात. सिनेमात दोन फुलं एकमेकांना भिडतात त्याचा नक्की अर्थ ज्या वयात कळला तेव्हापासून मला लग्नाचं भारी आकर्षण. आपलंही लग्न व्हावं, राजा राणीचा संसार असावा, असं स्वप्न मी दिवस रात्र पाहत आले. ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी किती प्रयत्न केले, पण अखेर. एक मिनिट, ही मी नाही, ही आहे मी, शुभांगी. लाडानं मला चला बनसमोर. देवेश, टीव्ही बंद कर रे, उद्या सकाळी उठायचंय लवकर, सोमवार आहे ना. बघितलं ना, ऐकलं नाही तू बी कधीतरी बोलत जाऊ त्याला. देवे, आवाज कमी कर ना. मला काहीतरी सांगायचंय. मी गोव्याला परत जातीये. आत्ता काय हो? आत्ता नाही ग, उद्या सकाळी. पण मी जातीये. अशी कशी जाशील ग? उद्या पिंकीचं लग्न नाही का? आणि उद्या माडगावकरांकडे साखरपुडा पुढे, झालंच तर परवा बोलेकरांकडे वासुशांत पण आहे. आणि त्यानंतर काय हो, किती कार्यक्रम आहेत आठवडाभर बाळा. अशी कशी जाऊ शकतेस? तू अचानक अशी कुठे निघून गेलीस तर सगळे काय म्हणतील ग शुभे? हो ना. सगळे लोक काय म्हणतील या विचारानेच मी हा निर्णय घेतलाय. म्हणजे का आई? अगं, आता यापुढे माझं लग्न होण्याची शक्यता कमीच आहे. बिन लग्नाची मुलगी, लोकांना आपापल्या घरच्या शुभ प्रसंगांमध्ये माझं असणं खटकतं आता. शुभा, कोणी काही बोललं का बाळा तुला? नाव सांग मला आधी त्याचं. नारळाला कोयत्याने सोलतात ना, तसा उभा सोलूनच काढते त्याला. कोयता कुठे गो माझा? आजी, अगं कुणाकुणाला बोलणार आहेस तू आता? ए शुभा, हे बघ, जे काही घडलंय ना त्यामध्ये तुझी काहीही चूक नाहीये बाळा. होय हो, तर. नसेल आई, पण उगीच माझ्यामुळे दुसऱ्याच्या सुखाला विरजण कशाला? आपल्या गोव्याच्या घरी निवांत राहीन मी. नर्सरीचं कामही आहे, उगाच सुट्ट्या कशाला? अगं ऐक, काय असतं, अशाच कार्यक्रमामध्ये जोड्या जुळतात. आज खूप मुलं बघत होती ना तुझ्याकडे, हो ना? अहो, सिद्धार्थ जाधव आला होता म्हणे. आणि ही, अहो काय मी बोलतेय, ती मीच एकटे बोलते, तुम्ही बोला की काहीतरी. हो. हा 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 शुभा, हा काय हट्टय हा? बघा की. गोव्याला जायचंय तुला? तेच तर. नीट जा, काळजी घे. ड्रायव्हरला सांगून ठेवतो. अहो शुभा, ए काय हे? भयानक उकडते ग. अरे थांबायला सांग तिला. गरम होतंय किती. आई आता बघा तुम्ही. अगं शाल दे गो मला, थंडी वाजते खूप.
रस्ता, मैलाचा दगड, असले कसले फोटो काढतोस रे तू? विक्रम देसाई, एक दिवस माझ्याच पब्लिकेशन हाऊस तर्फे याच फोटोवर एक पुस्तक येईल ना, तेव्हाच तोंडात बोट घालशील. सहज शक्य आहे ते. आपलीच बॅट, आपलाच बॉल आणि आपलाच स्कोरबोर्ड. आम्हा लेखकांना मात्र लिहून लिहून तुम्ही कधी छापणार याची वाट बघावी लागते. लेखक आहेस, पुस्तकापासून मानधनापर्यंत सगळ्याची वाट बघायची. अरे होय, 6 महिने होत आले यार. कधी छापणार आहेस पुस्तक? अरे 2 महिन्यात नक्की. 2 महिने? आणि एक काय, मी तर तुझी 2 पुस्तकं एकत्र छापणार. दुसरं लिहिलंय कुठे? लिहायचं अरे या बाईवर. आता या कोण? अरे तडकता फडकता मसाला आहे. हातो हात खपणार हे पुस्तक. शुभांगी कुडाळकर एकाच्या हळदीला दिसली, आवडली. तिची माहिती काढायला गेलो तर तिची गोष्ट कळली. दुसऱ्या दिवशी लग्नात भेटायला गेलो तर ती बाई सरळ गोव्याच्या घरी गेली. येस येस. शुभांगी कुडाळकर आपणच का? हा हा, या आत या. इथे कोपऱ्यात रद्दीचे पेपर आणि मॅगझिन्स आहेत. तुम्ही वजन करून घ्या. मी आतनं रिकाम्या बाटल्या घेऊन येते. अहो, हा मी रद्दीवाला नाहीये. हो, ऍक्च्युली तुमच्या कपड्यांमधनं डाऊट आलाच होता मला. पण आजकाल काय कुणीही चांगले कपडे घालतात. आणि तुमच्या हातात पुस्तकं दिसली त्याच्यामुळे. अरे हा, ही माझी पुस्तकं आहेत. मी लिहिलेली पुस्तकं. म्हणजे मी लेखक आहे ना. आणि ही पुस्तकं मी तुमच्यासाठी आणलीत खास. मी बसू? हा काय काय? हा, मी म्हणत होतो की ही पुस्तकं विकण्यासाठी नाहीत. मी खास तुमच्यासाठी आणलीत. तुम्ही वाचावीत म्हणून. हे घ्या. हा हा. तुम्ही कोण आहात? काय काम आहे तुमचं? हा, मला तुमच्यावर लिहायचंय. म्हणजे तुमच्या आयुष्यावर लिहायचंय. म्हणजे तुमच्या आयुष्यातील घटना, तुमच्या आयुष्यात आलेले पुरुष, तुमची अफेअर्स. डोकं ठिकाणावर आहे का हो तुमचं? हो, काय ना की तुमची लाईफ स्टोरी एवढी इंटरेस्टिंग आहे ना. आणि आजकाल लोकांना हेच आवडतं ना वाचायला. नाही म्हणजे तडक भडक मसाला वगैरे. आत्ताच्या आत्ता उठायचं आणि बाहेर जायचं. का? मी कशासाठी? तुम्हाला बाहेर जायला सांगितलंय. हो. उठा. पण मराठी कळतं ना? हे बघा, तुमचा इकडे, काहीतरी this way. गैरसमज होतोय. माझं ऐकून घ्या तुम्ही. काय बाहेर जायचं. काय करताय? हो, सोडा ना तुम्ही. तू कर तुझं काम. बर. बाहेर जा. नाही, हे बघा प्लीज, माझं ऐकून घ्या बाहेर. प्लीज. हे बघा, हे बघा. बाहेर. ऐका ना प्लीज, गैरसमज करून घेऊ नका. हा? दिलेली पुस्तकं वाचा प्लीज. निघून जा इथून. बस. आणि माझं नाव विसरू नका, विक्रम देसाई. Get हा? lost. चांगली आहे मच्छी आज. कशी दिली सुरमई? सुरमई 600 रुपये. हे 600 जास्त नाही हो, सांगतेस कमीच ना? सांगते मी. घेऊचा असा नमस्कार. कमी करून देऊ. ओळखलत ना मला? तुम्ही मी विक्रम देसाई, लेखक. हं? आपण भेटलो होतो ना. मी आलेलो घरी. विक्रम विक्रम. अहो, सकाळी सकाळी घेतलीत का? तेच तेच काय बोलताय परत परत? सॉरी. काही लाज लज्जा शरम काही आहे का तुम्हाला? सतत आपलं माझ्या मागे 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 मागे. अरे जरा सुखाने जगू देत नाही हा माणूस. हे बघा काय अहो, बोलताय काय तुम्ही. चाललंय काय? घरी काही आया बहिणी वगैरे आहेत का नाही तुम्हाला? हे बघा, असं अरे काय एक करताय मुलगी तुम्ही? एकटी राहते म्हणून तिच्या घरात घुसून तिला वाटतं ते अहो, प्रश्न नाही हो, असं काही विचारताय? नाहीये. हे बघा काय बोलताय तिच्या तुम्ही. आयुष्यातले कुठले कुठले प्रसंग विचारताय? माझं ऐकून घेता का प्लीज? हा? ऐकून घेते सहन करते म्हणून काय वाटतंय ते कराल का तुम्ही? नाही हो, गैरसमज हे होतोय बघा तुमचा. अशी अबला दिसले ना तरी खंबीर आहे मी. हो, शांतपणे ऐकून घेता का? ओरडताय कशाला? मला फक्त बोलायचंय तुमच्याशी. स्वतःच्या बाह्यात मनाला आवर घाला. अहो, माहितीये पण ना माझं कोण आहे ऐकून मी? घेता का प्लीज?
शुभांगी शुभांगी कुडाळकर म्हणतात मला. ए, कोय तेरे कापू काय म्हणतात काही मला? केलं नाहीये. पोचवीन काय ना. करताय? नाही तर अगदी बरोबर आहे. द्या याला एक कानाखाली. एक बाजूया. काय माणूस आहे? अरे मी लग्नाला गेले तेव्हा कुडाळला. राहते मी गोव्यात. तिथे याचा मित्र फोटो काढत होता. कानाखाली घ्यायला पाहिजे ना. अहो सांगा ना यांना, अहो सांगा ना, हो यांना खरं सांगा ना. मी काका काही केलं नाही. अहो, काका सॉरी सॉरी काही मी केलं नाही. ओळखते ओळखतो मी यांना. यांना. मी ओळखतो मी ओळखते यांना. यांना. मी एवढं मारण्यासारखं काही केलेलं नाहीये. अहो, तसं काही केलेलं जाओ. नाहीये. हा? कमाल आहे. पहिले म्हणतात मार म्हणून आणि आता सांगतात यांची चूक नाही ओ, म्हणून. सॉरी. प्लीज. हा हा जावा जावा. अहो काय तुम्ही मी अहो 3 नंबर टेबल 16 रुपये. एक चहा. काय जाणून घ्यायचंय तुम्हाला? सगळंच तुमच्या आयुष्यातली लोक, म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत लग्न नाही केलं. नाही म्हणजे असं कारण काय आहे की आत्तापर्यंत अविवाहित आहात, सगळंच. तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे. एखादा माणूस जर माझ्यावर प्रेम करत असेल आणि मीही त्या माणसावर प्रेम करत असेल आणि आमचा एकमेकांना स्पर्श झाला तर पुढच्या 24 तासात त्या माणसाचा काहीतरी भयंकर अपघात होतो. काय हो, मी तुम्हाला तुमची स्टोरी विचारली, तुम्ही मला चांदोबामधली कथा काय ऐकवताय? कितीही सुरस, चमत्कारिक, खोटी किंवा मजेदार वाटली ना तरी हीच माझी कथा आहे. हे कसं शक्य आहे? काय म्हणजे असं टच केल्यावर कसं काय? काहीतरी म्हणतात अष्टमात कुठेतरी मंगळ आणि कुठेतरी शनी का गुरु काहीतरी आहे. नाही म्हणजे याचा उपाय काय? खूप ज्योतिषांना दाखवलं, होम हवन, कशाचा उपयोग नाही झाला. म्हणतात ना, नशिबाचे हे भोग असे की सुटता काही सुटेना, कसे जणू हे अखंड पुस्तक, मिटता काही मिटेना. वा वा, खूप छान. कविता सुद्धा होते मला. हं? म्हणजे कविता करते मी. अगदी लहान असल्यापासून, 10-12 वर्षांची होते ना तेव्हापासून. म्हणजे मला ना असं निसर्गाच्या सान्निध्यात एकटीलाच फिरायला आवडायचं. अशी सुंदर वृक्ष, राजी, पानं, फुलं, झाडं, तिथे असं मनमुराद भटकताना ना असं व्हायचं की मनात काहीतरी असं उमलायला लागायचं. आणि त्याच्यासोबत कविताही उमलायला लागायची. समुद्र किनारी अन आकाशी ढगजो दिसतो पोरका, जिकडे तिकडे भास तुझा रे, मनात नाचे मोरका. वा. प्रल्हाद प्रल्हाद किसमिस ओळखलं काय? आमच्या समोरच्या गोपा मामांकडे राहायला आलात ना तुम्ही? आम्ही नाही काय, एकटा आलोय, सिंगल पीस, मुंबईहून. अय्या मुंबई. हा. म्हणजे तुम्ही अमिताभ बच्चनला ओळखत असाल ना? ओळखतो की, पण ते मला ओळखतात का नाही माहित नाही. मला अमिताभ बच्चन खूप आवडतो. हा काय? तुम्ही भेटलाय त्याला? तुम्ही नाही, तू. किसमी. हा? नाही, हे चॉकलेट खास तुझ्यासाठी आणलंय मुंबईहून. घे ना घे ना घे घे घे. खाते का? खा खा. हा, कविता मस्त करते. हा, नाव काय? शुभा. आईला चॉकलेट काय डुप्लिकेट आहे काय? परत बोल. शुभा.
माझे बाबा काय बाबा आले कडक शिस्तीच आहेत ते त्यांनी तुला आणि मला असं नाही बघितलं नाही ना, बघणारच नाही मी लपलोय ना आता ते शिक्षा करणार मला. जा जा तू जा जा आले आले बाबा. काय 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 इकडे बाबा ते समुद्र झाड कविता चल 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 घरी चल सोड नाही चल हा काय मागे काय म्हणून बघतेस तू काही नाही. चढवा तुझो बापूस लय खविसाय गो येता जाता तुझ्या मागे तुझी आई साय गो माका मातुर इतुर भितुर कुणी वाली नाय गो नाय गो नाय गो नाय गो एक पोरगी पोरगी. ओके आपको क्या एक मिनिट मग पुढे का झालं और मैडम आपको खूप मस्त दिवस होते ते. बाबांपासून लपून छपून माझं एक वेगळंच विश्व होतं. सॉलिड होता तो. सतत काहीतरी धक्के द्यायचा. एकदम सॉलिड. ए शुभा आपण लग्न करून टाकूया ना. हो काय हो उद्या दुपारी चिंटी समुद्राजवळ जे मंदिर आहे ना तिकडे आपण लग्न करून टाकूया. अगं आत्ता जे आपण लग्न करणार आहोत ना ते तोडफोडीच्या जंगली जमातीच्या पद्धतीनं. म्हणजे मामाचा मित्र सांगत होता तेव्हा मी ऐकलं या झाडाची 3-3 पानं आपण एकमेकांना तोडून द्यायची. बरं ओके. 3-3च द्यायची तर अख्खं झुडूप कशाला आणलंस. अगं कुणी आलं तर लपायला बरं. अगं मला दे. संपलं अगं नाही आहे. आहे. हा तसा शेवटचा विधी राहिलेला आहे. कोणता. ते मामाचा मित्र सांगत होता की लग्नाच्या शेवटच्या विधीत जे नवरा बायको असतात ना एकमेकांच्या हातात हात देतात. नाही अगं तो मामाचा मित्र सांगत होता. अगं नाही तो विधी आहे आता करायला तर लागणार नाही का. हं? आणि नाही केलं तर म्हणजे मग परत काय. हं? पुजारी काका बापरे लपा लप्पा नाही पळा. पळा, पळा, पळा. त्या दिवशी पुजारी काका आले आणि आमचा तो विधी अपूर्णच राहिला. पण 2 दिवसांनी त्याचं पत्र हातात पडलं. प्रिय प्राणप्रिय ईशा प्राणप्रिये. सौ शुभांगी प्रल्हाद किसमिसे. अगं बाई त्या दिवशी अचानक मंदिरात पुजारी काका आल्यामुळे गडबडीत सांगायचं राहून गेलं की लग्नानंतर हनीमूनला जाण्याची पद्धत असते. आले आजी. हाजी आयशीला जेवायला वाढायला सांग मला. भूक लागली नुसती. हो जा लवकर. सांगते. हनीमूनला जाण्याची पद्धत असते. सगळेच जातात त्यात वाईट काहीच नसतं. तर उद्या सकाळच्या एसटीनं आपण पायसवाडीला जाऊया. बापरे पायसवाडी. सकाळी जायचं आणि संध्याकाळी परत यायचं. मग ठीक आहे. हा शुभे आले बाबा. अगं आईला जेवायला वाढायला सांग. हो सांगते.
सकाळी जायचं, संध्याकाळी परत यायचं. हा, आणि सोबत स्वतःचं ताट, वाटी, पेला, तोंड पुसायला नॅपकिन आणि पाण्याची बाटली असं सगळं घेऊन बरोबर 8 वाजता घराच्या मागच्या बाजूला भेट. मी उभा आहे. शुभा, आले आई, आले. काय ग आई? जेवायला वाढतीये, बोलव सगळ्यांना. हो आई. उद्या सकाळी 8 वाजता घराच्या मागच्या बाजूला ये. मी उभा आहे. बरं. तुझाच नवरा प्रल्हाद किसमिसे. चला. आहो, हं? आपण एसटीने जाणार होतो ना? मग सायकल? आता एसटी स्टँड पर्यंत काय चालत नेणार मी तुला? अगं, तुझ्या सुखासाठी रात्रीचा दिवस करेन. सिंदबाद सारख्या सफरी करून व्यापारात पैसा कमवेन. अगं, तुझ्यासाठी वाटेल. म्हणजे वर्षानुवर्ष तुम्हाला घरापासून दूर राहावं लागणार? हा, आता पैसे कमवायचं म्हणल्यावर थोडं करायला लागेल ना. पण मग आपल्याला मूल झालं की तुम्हाला कसं कळणार? तू पत्र लिही ना. मला नाही आवडत पत्र लिहायला. सारख्या सारख्या नको लिहू. हा, 2 किंवा 3 मुलं झाली की एकदम कळवी. हा, अशा काही गोष्टी आज आपल्याला हनीमूनला जाऊन फिक्स करायच्यात. त्याआधी मंदिरातले जे विधी राहिलेत ते इथेच करून टाकूयात ना. हा, एक म्हणजे आता दुसरा, तोंड गोड करणे. हा, नाही, मिठाई भरवून. आणि आता किसमी. किसमी. लाज नाही वाटत माझ्या मुलीसोबत असं अश्लील अश्लाघ्य वर्तन करताना? मी चॉकलेटचं नाव बोललो. काय? चॉकलेट. नाव काय तुझं? प्रल्हाद. प्रल्हाद? आपण हिरण्यकश्यपू. वय काय तुझं? 13. तू काय करतोयस? लग्न. अरे, आधी स्वतःच्या पायावर उभा राहा. तुला काय वाटलं मी माझी मुलगी अशी वाटेवरच्या कुठल्याही मुलाला देईन? अरे, तिच्यासाठी चांगला रुबाबदार फॉरेन रिटर्न जावई आणि मी. स्पेलिंग येतं का? स्पेलिंग फॉरेनचं? हो, येतो ना.
हो हो F O O हा? R थांब 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 कळतो पुढे थांबतो मग पुढे काय झालं वाचला ना तो छे एवढ्या सहजासहजी कुठे बाबा गावभर त्याच्या मागे पळत होते तो पुढे पळतोय बाबा ओरडत त्याच्या मागे तो पुढे बाबा मागे बाप रे त्यानंतर मी त्याला पाहिलं गाव सोडून जाताना हात प्लॅस्टर मध्ये डोक्याला जबरदस्त मार वर 18 टाके पडलेले पण जाता जाता आठवणी देऊन गेला प्रल्हाद किसमिसे पण असा अपघात तर कोणाबरोबरही घडू शकतो ना त्यात तुमचा काय संबंध मला पण असंच वाटायचं मी अशी समजूतच करून घेतली होती स्वतःची पण शेवटी समजूत ती समजूतच ना खोटी पडणारच कधीतरी मला नाही वाटत तसं तुम्ही जे म्हणताय ना ते शकून अपशकून या सगळ्या अंधश्रद्धा आहेत पण तरी विठ्ठल रखुमाईवर पुस्तक छान लिहिलंय तुम्ही वाचलं तुम्ही हो ज्या माणसाच्या हातात आपलं आयुष्य द्यायचंय म्हणजे लिहायला ज्या माणसाला आपल्याबद्दल जाणून घ्यायचंय आणि पुस्तक लिहायचंय आपल्या आयुष्यावर त्या माणसाचं लेखन तर वाचायलाच पाहिजे ना काय हं? आज होणार आहे का काम हो नाही करतोय मी आणि तुमचं ऐकतोय पुढे पुढे ऐकाल ना मग कळेल तुम्हाला काय बघताय सॉरी एकदम बघतच राहिलो पण छान दिसता हो तुम्ही म्हणजे खास करून तुमचे मोकळे सोडलेले केस खूपच सुंदर दिसतात सॉरी जास्त बोललो का मी नाही तुमचं बोलणं ऐकून आठवलं मला कोणीतरी राहुल आमच्या कॉलेजचा हिरो क्रिकेट टीमचा कॅप्टन कॉलेजमधल्या सगळ्या मुली फिदा होत्या त्याच्यावर त्या गर्दीत मी पण होते मला पाहताच माझ्या प्रेमात पडला तो मला वाटलं नव्हतं अशी ती अनपेक्षित भेट होती सुपर मी क्लीन बोल्ड कम ऑन बॉयज थँक्यू चला रे लवकर चला बाय 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 हाय हे राहुल वहिनी आलेत अरे अरे शुभा आलीस तू हो तू बोलवलंस तर यावंच लागलं तुझी महत्वाची मॅच आहे ना आज नाही नाही मॅच तशी महत्वाची नाहीये तू तू आली आहेस म्हणून महत्वाची तू बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही करतोस का हो मी ओपनर आहे हो माझ्या काकांना लागतो ओपनर बियर पितात ना ते
मस्त होता तो क्रिकेटर. कूल होता एकदम. माझं ना आयुष्यच क्रिकेटमय झालं होतं. आज मला क्रिकेटमधलं जे काही कळतं ना ते त्याच्यामुळे. खूप प्रेम करायचा माझ्यावर. मी त्याला हातही लावू दिला नव्हता तरी. नाही तर त्यावेळची मुलं मुली काय काय करायची. हात का नाही लावून दिलात? नाही म्हणजे योग्यच केलं. हो, सुसंस्कृत घरातल्या मुली नाही लावू देत हात. बरोबर आहे. पण अगदी हातही घेऊ दिला नाही. प्रल्हाद प्रकरणानंतर ना मी जरा धसकाच घेतला होता. म्हणजे माझ्या लक्षात आलं की माझ्या प्रेमाचा, स्पर्शाचा आणि या अपघातांचा काहीतरी संबंध आहे. म्हणजे ना जे नुसते मानलेले भाऊ किंवा साधे मित्र होते ना त्यांना मी हात लावला तर काही नाही व्हायचं. किंवा ज्यांच्याबद्दल मला मनोमन काहीतरी वाटतंय पण त्याचं माझ्याकडे लक्षही नाहीये अशांनाही काही नाही व्हायचं. पण आग दोनों तरफ बराबर असं असलं ना की झालाच अपघात. राहुलच्या बाबतीत मला असं होऊ द्यायचं नव्हतं. माझं खूप प्रेम होतं त्याच्यावर आणि त्याहीपेक्षा त्याचं माझ्यावर. पी.व्ही. देशपांडे महाविद्यालयाने इकडे नाणेफेक जिंकलेली आहे आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनी बॅटिंग घेतली आहे कारण त्यांचा धडाकेबाज फलंदाज राहुल ओपनिंगला येतोय. राहुलच्या नावावर इंटर कॉलेजिएट क्रिकेटमध्ये खूप मोठे मोठे रेकॉर्ड्स आहेत आणि आज तो नवीन कुठला विक्रम करणार आहे आणि आपण त्याचे साक्षीदार होणार आहोत याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. प्रेक्षकांचा खूप पाठिंबा आहे राहुलला. इनफॅक्ट आता राहुलने लेग स्टंप गार्ड घेतलाय. अंपायरने प्ले म्हणून सांगायला 2च सेकंद बाकी आहेत. पहिली ओव्हर करणार आहे सिद्धार्थ साळवी, राईट आर्म फास्ट बॉलर. याचाही रेकॉर्ड खूप चांगला आहे. मागच्या मॅच मध्ये त्याने 5 विकेट घेतल्या होत्या. फर्स्ट बॉल गुड लेंथ स्पॉट मधून राहुल बीट झालाय. प्रेक्षकांमध्ये थोडंसं टेन्शनचं वातावरण पण काय हरकत नाही कारण सगळ्यांनाच माहिती आहे की राहुल किती कॉन्फिडंट बॅट्समन आहे. या दरम्यान दुसरा बॉल सिद्धार्थ साळवी आणि पुन्हा एकदा बॉल खाली राहतोय. फुटवर्क अजिबात होत नाहीये राहुलचं. अनइव्हन बाउन्समुळे थोडासा कॉन्फिडन्स डाऊन झालेला दिसतोय. तिसरा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप वेल लेफ्ट. स्लिप फिल्डर्स थोडंसं प्रेशराईज करतायत बॅट्समनला असं वाटतंय. चौथा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप बॅक फुटवर दोन स्क्वेअर कट मारणार होता राहुल पण चुकलेला आहे. पुन्हा एकदा 4 डॉट बॉल झाले. प्रेक्षकांमध्ये चिंतेचं वातावरण पण तरी सुद्धा खूप पाठिंबा आहे राहुलला सगळ्याच प्रेक्षकांचा. आपल्याला माहिती आहे राहुल किती चांगला बॅट्समन आहे ते. या दरम्यान 5वा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न पण बीट झालेला आहे राहुल. कोणालाच कळत नाही की नक्की काय होत आहे. या दरम्यान सिद्धार्थ साळवी लास्ट बॉल साठी धाव देतोय आणि शेवटच्या चेंडूवर एक चोरटी धाव घेऊन राहुलने आपलं खातं उघडलंय. प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण. एका ओव्हर नंतर स्कोर आहे 1 रन 9 विकेट. तरी सुद्धा प्रेक्षकांमध्ये उत्साह अजून भरपूर आहे कारण ओव्हर्स खूप बाकी आहेत. दरम्यान 2 बॅट्समन एकत्र येऊन बहुतेक स्ट्रॅटेजी बनवतात असं वाटतंय आणि इकडे तर अजबच काहीतरी घडतंय. राहुलने ग्लोव्ज आणि बॅट खाली टाकले आणि तो प्रेक्षकांच्या दिशेने धावत चाललाय. काय चाललंय कोणालाच कळत नाहीये. बहुधा थोडासा आत्मविश्वास मिळवण्यासाठी तो आपल्या मित्रमैत्रिणींना भेटायला गेलाय. कदाचित त्यांच्याशी चर्चा करून तो काहीतरी स्ट्रॅटेजी बनवण्याचा प्रयत्न. बॅटच लागत नाही ना प्रेक्षकांसाठी आणि ते काय ऑल द बेस्टच नाही मिळाला ना. आता बघ चमत्कार. राहिलेलं नंतर
लागली असं दिसतंय. प्रेक्षकांमध्ये भरपूर उत्साह. अंपायर माधव साने आणि षटकाराचा इशारा करत हात उंचावलेले आहेत. प्रेक्षक टाळ्या वाजवत आहेत. राहुल सुद्धा आता थोडा कॉन्फिडंट झाल्यासारखा दिसतोय. प्रेक्षकांकडे बघतोय, त्या टाळ्यांचा अभिवादनाचा स्वीकार करतोय. या दरम्यान पुढच्या चेंडूसाठी राहुल पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेग गार्ड त्याने घेतलेला आहे. बॉलर प्रसाद सावंत धावत येतोय पॉपिंग क्रीज कडे. पुढचा बॉल टाकण्यासाठी त्या दिवशी ना नेहमीपेक्षा वेगळंच घडत होतं. माझ्या स्पर्शानं खरं तर विकेट जायची होती, पण ह्यावेळी राहुल विकेट टाकायला तयारच नव्हता. प्रेक्षकांमध्ये पुढचा चेंडू फ्रंट फुटवर आहे. लॉफ्टेड फ्रंट फुट ड्राइव्ह केलाय अंपायरच्या डोक्यावरून. चौकार. स्ट्रायकर बॅट्समन वैभव चीअर अप करतोय राहुलला. प्रेक्षकांना धावांचा डोंगर उभारण्याची अपेक्षा आहे. पुढचा बॉल मिडल अँड लेग स्टंपवर आहे. फ्लिक केलेला आहे. स्क्वेअर लेग बाउंड्रीवर. चौकार. स्ट्रेट ड्राइव्ह मारलेला आहे. स्ट्रेट ड्राइव्हिंग खासियत आहे राहुलची. पुन्हा एकदा बिलॉन वरून उचलून मारलाय हा बॉल. 6-4 मारत त्यानं सेंचुरी झळकावली आणि माझ्या जीवात जीव आला. माझ्या जीवाला काही झालं नव्हतं. ही वॉज सेफ. शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचलेला आहे आणि याबरोबर राहुलचं एक धडाकेदार शतक. मी आलोच. राहुल राहुल कोणी बघा ना. राहुल आभाळ आले भरुनी शोधू कसे मी कुणाला. लाटेत वाहून गेला सगळाच माझा किनारा. हातातला हात तो निसटून गेला कासा. दिल मेरा खाली खाली सुना. दर्द हा आहे नवा पण जुना. दिल मेरा आय लव्ह यू. आता एकट्या वाटेवरली एकटी राह मेरी. धुके दाटले हरवल्या दिशा या मनात फिर भी याद तेरी. ये नशिबाचे डाव पेच हाती ना कुणाच्या वाटे उचारले आणि अंधारुणी ये पुन्हा. रोज नवे से बहाणे समजावू आता मनाला. आकाशीचा चंद्र वेडा तोही कसा एकला. हातातला हात तो निसटून गेला कासा. दिल मेरा
लगेच हा 5 मिनिटं. काही घाई नाहीये, आरामात. टेबलावर पाणी ठेवलंय बघा. वा, खूप छान छान गोष्टी जमवून ठेवल्यात. थँक्यू. आवड दिसते तुम्हाला. ते एकटेपणा घालवण्याचे उद्योग हो. राहुल नंतर खूप घाबरले होते मी स्वतःलाच. मग अशा वस्तू जमवायचा छंदच लागला. अच्छा, मग राहुल नंतर कोणीच नाही का? नाही, मी स्वतःच नाही पडले त्या फंदात, पण बाबा पडले फंदात. तेव्हा आम्ही मुंबईला राहत होतो. आधी आधी असला राग यायचा. प्रेक्षणीय स्थळ बघायला येतात ना, तसं सहकुटुंब सहपरिवार यायचे मला बघायला. एकही मला आवडायचा नाही. पण मग विचार आला, म्हटलं बरं आहे ना, ज्या मुलावर माझं प्रेमही नाही त्याला माझा स्पर्श जरी झाला तरी काय फरक पडणार आहे. मग मी पण आवडीनं बघायला लागले. पोहे. थँक्यू. आई, मुलगा जरा वयस्कर वाटतोय ग. ए, तो मुलगा नाहीये, मग मुलाचे वडील आहेत ते. नवरा मुलगा इथे आहे. या, ऐकलंय मी. तो नरेंद्र चकवे. दिसायला बरा होता, पण जरा वल्ली. त्याला निरनिराळे किडे पाळण्याचा छंद होता. काय पाहताय? कोळी. ते इथे नाही राहत तळमजल्यावर, ते मागच्या चाळीत राहतात. तुम्ही ओळखता का त्यांना? सुनील कोळी. बालतरुण मंडळाचे अध्यक्ष आहेत. आत्ताच 75 झाली त्यांची. ते कोण सुनील कोळी नाही, हा नुसताच कोळी. तो असतो ना असा 8 पायांचा. हा पोचला वाटतं खाली. कसं आहे, या सीझन मध्ये आपल्याला निरनिराळ्या प्रकारचे कोळी पाहायला मिळतात. ह्या एरियाची हीच कमाल आहे. म्हणजे तुम्हाला असं डास पाहायला मिळतील, टोके धान्यात असतात, तर ते टोके पाहायला मिळतील. शिवाय वाळवी अशी लाकडात असते ना, ती पाहायला मिळेल. आवाज येतोय ना कसला तरी? रॅम्बो. मी लाडाने त्याला रामभाऊ म्हणतो. अच्छा. येते येते खिशात आहे माझ्या. गरम होते ना. ही एक गोम आहे. बापरे. गोम अशी आहे, त्याला नेहमी माझ्याजवळ हृदयाजवळ राहायला आवडतं. सारखी पप्पी घेत असतो. तुम्हाला बघायची? नाही 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 पप्पी नाही, गोम. नाही, नको, मला भीती वाटते. ठीक आहे. खूपच किडे आहेत तुमच्याकडे. मला आवड आहे, छंद आहे, हॉबी. बसा ना. ए तुम्हाला एक विचारू? किड्यांबद्दल विचारा ना. नाही नाही, तुमच्याबद्दल विचारा ना. माझ्या ना बाबांची खूप इच्छा होती की जावई फॉरेन रिटर्न हवा. तुम्ही आहात का फॉरेन रिटर्न? हो हो. कुठला देश? नेपाळ. नेपाळ. किती वर्ष होतात तिकडे? 9. हो. 9 दिवस राहिलो तिथे मी. 9 दिवस फक्त? हा, मग ते एक कोल्ड्रिंक आहे ना, पायनॅप कोला, त्याची स्पर्धा होती. बाटल्यांचे 500 बिल्ले जमा करायचे आणि 10 वाक्यात लिहायचं, मला पायनॅप कोला आवडतो कारण अमुक 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 अमुक. पहिलं बक्षीस साऊथ आफ्रिका, दुसरं बक्षीस नॉर्थ इंग्लंड, तिसरं मला लागलं सेंट्रल नेपाळ. चला, बाबांची इच्छा तर पूर्ण झाली.
तुमची पण काही इच्छा असेल तर सांगा, पूर्ण करीन मी. ह्यावेळचं प्रेम जरा वेगळं होतं. यावेळी प्रेमात पडायला माणूस ओळखीचा नव्हता, पण अपघाताच्या धसक्यानं प्रेमात पडायचंच नाही असं ठरवलं होतं. म्हटलं यावेळी उलट करून बघू. एकदा स्पर्श झाल्यावर हळूहळू प्रेमात पडू. मला नरेंद्र बरा वाटला. लग्न करायचं ठरवलं, पण ते घरच्यांनी, आणि त्यांच्या सुखात आपलं सुख हा विचार करत मी होकार दिला. खूप वर्षांनी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. ये. हो. कुणी आलंय का? नाही, कोणी नाही आहे घरात. सगळे साखरपुड्याच्या तयारीला गेलेत. नाही, घरात कोणीच नाहीये. आई शपथ, खरंच. नाही नाही. कावळा. ए चल हड. कावळा ते किडे आहेत ना. चहा घेणार? वा, छान कलेक्शन आहे हो तुमचं. चहा. हं? मी तुला म्हंटल होतं ना, तुला गंमत दाखवतो. आय मीन ऐकवतो. ऐक. है ना? याला म्हणतात ब्लॅक विडो. ब्लॅक विडो. विडो काळी विधवा. डेंजरस किडा आहे एकदम. याने जर दंश केला ना तर एखादा अवयव निकामी होऊ शकतो. हा. याचा आवाज ना ऐकण्यासारखा आहे. म्हणजे बघ ते गारुड्याची पुंगी वाजते तसं आहे. नको नको, मला भीती वाटते हो. नको, तो दंश करेल ना. अगं वेडी आहेस का? 18 वर्ष खेळवतोय किड्यांना मी. अहो तुम्हाला इतिहास माहिती नाहीये. या किड्याचा 1856 पहिल्यांदा हाताळला. अहो किड्याचा नाही हो. किडा टाका. टाक. सॉरी, टाका. अगं काय एवढ्याशा किड्यावर चिडतेस? हा कुठे गेला किडा? अरे गेला कुठे? बोटावर आहे. बोटावर आहे. चल खाली खाली. अगं नाही, मतदान करून आलं त्याचा आहे ते. गेला कुठे? कुठे गेला? लब्बाड बघ फिरतोय बघ. नाही, इथे नाहीये. इथे बघ मागे. मी हात नाही लावू शकत. काय झालं? काय झालं? अहो काय झालं? अहो काय?
कानात गेला तेल तेल कुठे असतं तुमच्याकडे? तेल कुठे असतं? तेल घेऊन ये. अहो, पुसा लागतं. हे नाही का तेल? कानात, आता कानात. इथे निघा. काय झालं डॉक्टर? त्यांच्या कानाचा पडदा निकामी झाला. त्या किड्याच्या दंशामुळे फार मोठा प्रॉब्लेम झालाय. अरे देवा! मला वाटलंच होतं. गप्पा बसा रे तुम्ही. माझं ऐक त्या मुलीची सगळी माहिती काढली आहे मी. अपशकुनी आहे ती. चांगल्या गुणाची नाही आहे रे ती. अरे काय करून बसलायस तू? गरम होते ना, सांग ना त्याने एसी लावायला. अहो त्यांना ह्या कानाने ऐकू येत नाहीये, त्या बाजूनी बोला. लावतात एसी लावतात तिथे. अरे देवा! अरे गप्पा बसा ना, ऐकू येत नाही त्याला. उठ रे बाबा, उठ. माझं ऐक तर. हॅलो हॅलो अगं, हळू ग, कानात जातेस की काय? ती चांगल्या गुणाची नाहीये. तिच्या बरोबर साखरपुडा करायला निघालायस तू. अवलाक्षणी आहे ती, अवलाक्षणी. ऐकतोयस ना? आत्या चला बोलू. शुभा शुभा जाऊ द्या, मी ऐकलंय सगळं. तुमच्या आत्या बरोबर बोलत होत्या. तथ्य आहे त्यांच्या बोलण्यात. हो माहितीये मला, आत्याच्या बोलण्यात काहीच तथ्य नाहीये. अहो नाही, त्या बरोबर बोलत होत्या. माझ्यामुळेच झालंय हे सगळं. बरोबर आहे तुझं. तुझ्यामुळे कसं होऊ शकतं का हे? अहो, माझा ज्याला स्पर्श होतो ना त्याचा अपघात होतो. अपघात? आता खंबाटकी घाटात अनेक अपघात होतात, म्हणून काय कोणी प्रवास करायचं टाळतं का? अहो अहो तसं नाहीये. हळू, हॉस्पिटल आहे. हो हो, तसं नाहीये. माझा स्पर्श झाला ना की, असा स्पर्श झाला ना माझा की काहीतरी घडतं असं. अच्छा, आता कळलं मला. स्पर्श म्हणजे त्या दिवशी मी तुला स्पर्श केला हे तुला आवडलेलं नाहीये, म्हणून तू हे लग्न मोडतेस ना. आता लग्न होईपर्यंत मी तुला स्पर्शच करणार नाही. तुझी शपथ. सॉरी, माझी शपथ. पण लग्न मात्र मी तुझ्याशीच करणार. कोणी काही म्हणू. आत्ता जाऊन सांगतो आत्याला. आत्या, माझा माणूस मला सापडला होता. नरेंद्र चकवे. चाले. आवडला ना सिनेमा? हो, खूपच मस्त होता. आवडला. नाही आवडला? मस्त तर होता तो. नाही नाही, आवडला. मस्त होता. मला खूप आवडला असं म्हणतेय मी. नाही आवडला मग ओरडायला काय झालं? नाही आवडला तर नाही आवडला. नाही, मी म्हणते मला आवडला. सिनेमा चांगला होता. तू ओरडली, गाडीच बंद पडली. गॅरेज असेल जवळ कुठे. काय कमी जास्त बघायचं का? चौघे आहोत. लाज नाही वाटत का? कानाखाली देईन. अरे देवा. अहो नाही का, चालूच होत नाहीये. अहो, ती मुलं बघा ना. चलो भाई लोग. त्रास देत आहेत. त्रास? हो. अहो, चालतच जा ना, स्कूटरनी का? काय म्हणालात तिला? मच्छर. मच्छर? अच्छा, मच्छरची माहिती पाहिजे. मग मला विचारायचं ना. आपल्याकडे विविध प्रकारचे मच्छर असतात. म्हणजे त्यांना मराठीत डास म्हणतात, इंग्लिशमध्ये मॉस्किटो म्हणतात. काय चाललंय? जवळ यायचं नाही. हो, ए, हात नाही लावायचा. मी हात लावला ना, प्रेमाने बघून हात लावीन, मग कळेल. काय चाललंय तुमचं? नरेंद्र, तुम्हाला लागलंय का?